नमस्कार, मी सुवर्णा जोशी. संध्याकाळच्या 6च्या महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवातच आपण आजच्या 4 मोठ्या बातम्यांनी करणार आहोत, ज्यातील समांतर सरकारामुळे अधिकारी संभ्रमात पडलेले आहेत. सत्तारूढ मंत्री यांच्या सूचना ग्राह्य धरायच्या की विरोधी पक्षाच्या, असा संभ्रम त्यांना पडलेला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थित राहावं लागतं. शिवसेनेचा तर दुसरी मोठी बातमी ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं मोठा दणका दिलेला आहे. पारनेरच्या 5 नगरसेवकांची शिवसेनेमध्ये घरवापसी झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ही घरवापसी झाली आहे. तर सारथी संदर्भात संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या बैठक होणार आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारवर दबाव निर्माण झाला आणि त्यामुळे संभाजी छत्रपतींना बैठकीचं निमंत्रण उपमुख्यमंत्र्यांकडून दिलं गेलं आहे. आणि चौथी मोठी बातमी आहे, राजगृह हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेतला गेलाय. जितेंद्र आव्हाडांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन दिलं आहे. सविस्तरपणे या सगळ्या बातम्या पाहूयात. सुरुवात शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बातमीने आपण करतोय. शिवसेनेच्या दणक्याची ही बातमी असं म्हणायला हवं. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं चांगलाच दणका दिलाय. पारनेरच्या 5ही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 5ही नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बारामतीत 4 जुलैला 5 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच धुसफूस रंगली होती आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही हे सगळे परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच दणका दिला होता, असं स्पष्ट केलं होतं, ठणकावलं होतं की या 5ही नगरसेवकांना परत पाठवा. आणि त्याप्रमाणे हे 5ही नगरसेवक आज परत आलेले आहेत. मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन बांधून घेतलेलं आहे. स्थानिक जे प्रशासन आहे, स्थानिक जे नेते आहेत, त्यांना कंटाळून, त्यांच्या राजकारणाला कंटाळून या 5ही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. पण पुन्हा एकदा ते स्वगृही परतले आहेत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. साहेबराव, एक मोठा दणका शिवसेनेकडून आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सगळेच्या सगळे 5ही नगरसेवक स्वगृही परतलेत. असंही म्हणता येईल, कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षांचं सरकार आहे आणि त्यांच्याच मित्र पक्षाचे नगरसेवक होणं हे थोडंसं शिवसेनेला अवघड वाटलं होतं, कारण त्यामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. परंतु ज्या पद्धतीने स्थानिक आमदारांवरती माजी आमदारांवरती नाराजी व्यक्त करून त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचं ठरवलं होतं, त्यानंतर स्थानिक आमदार जे आहे निलेश लंके यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ते राष्ट्रवादी कसे येते ते प्रयत्न केले होते. कारण मूळतः निलेश लंके हे शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष होते, त्यानंतर ते आमदार आहेत. त्यांचं कुठे कनेक्शन होतं. त्यांनी यांना 5 आमदारांना घेऊन ते अजित पवार यांच्यात गेले होते. अजित पवारांकडे 4 तारखेला त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्या काळामध्ये जे काही प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली होती त्यामध्ये हे अपेक्षित होतं घडणं, कारण ज्या पद्धतीने 5 नगरसेवक आहेत स्थानिक लेवलला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं असल्यामुळं या नगरसेवकांना काल जेव्हा दुपारी निरोप आला होता की तुम्हाला स्वगृही परत जायचं आहे, त्यावेळेस भूमिका काहीतरी नगरसेवकांनी वेगळी घेतली होती की आम्ही राजीनामे देऊ पण शिवसेने परत जाणार नाहीत. आज मात्र त्यांनी काल जेव्हा ते रात्री मुंबईला गेले होते, आज अजित पवार आणि मिलिंद नार्वेकर आणि इतर जे लोक आहेत नगरसेवक यांची बैठक झाली. त्यावेळेस अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मातोश्रीवर जा आणि हे घेऊन जाण्याची जबाबदारी. तेव्हाच कुठेतरी अजित पवारांच्या भेटी दरम्यानच स्पष्ट झालं होतं की स्वगृही हे 5ही नगरसेवक परतू शकतात. साहेबराव, तुमचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, ते असं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशासंदर्भात लक्ष घातल्या कारणाने हा विषय मोठा झाला होता. धन्यवाद साहेबराव माहिती दिल्याबद्दल. दुसरी महत्वाची बातमी राजगृह हल्ल्यासंदर्भातली. या प्रकरणामध्ये एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. सहपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील राजगृहाला भेट दिली. राजगृहावर हल्ला करणं अत्यंत निषेधार्ह आहे. ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांना जनतेसमोर आणणं हे आमचं कर्तव्यच आहे, असं आव्हाड म्हणाले. असं आहे की वाईट आहे, दुर्दैवी आहे आणि लाजिरवाणं देखील आहे. प्रत्येक
भारतातल्या नाही तर विश्वातल्या आंबेडकर अनुयायांसाठी हे घर नाही आहे, तर हे श्रद्धालय आहे. इथला दगड माणसाच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करतो आणि माणसाची या घरावरती, या वास्तूवरती ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पावन स्पर्श झालेला आहे, त्याची प्रचंड श्रद्धा आहे या घरावर. आणि अशा घरासमोर काही विकृत मानसिकतेच्या माणसाने काही करणं हे जरा मनाला यातना देणार आहे. मी आता सगळ्यांशी चर्चा केली, घरातल्यांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की एक माणूस होता आणि तो वेडसर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी घरच्यांनी हे सांगितलं असले तरी मी सरकारला काल रात्रीच विनंती केलेली आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोण असेल, कोणीही असेल, तो जनतेसमोर आला पाहिजे आणि ह्याच्या मागे काय आहे हे उघड झालं पाहिजे. पुढच्या बातमीकडे वळूया. जितेंद्र आव्हाडांनी दिलेली ही सविस्तर प्रतिक्रिया होती. या हल्ल्याचे पडसाद राज्यभरातच उमटू लागलेले आहेत. आज परभणीमध्ये या हल्ल्याचा निषेध करत युवकांनी मुंडण आंदोलन केलं. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये हल्ला करणाऱ्याला अटक करण्याची मागणी तीव्र झाली आणि घोषणाबाजी सुद्धा यावेळी केली गेली. आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या तरुणांनी दिलं. सोबतच संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. तिसऱ्या मोठ्या बातमीकडे आपण वळतोय. सारथी संस्थेसंदर्भात जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्याविषयीची बातमी. सारथी संस्थेच्या संदर्भात संभाजी छत्रपती हे मुंबईत उद्या येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक करणार आहेत. अजित पवार यांनी संभाजी छत्रपती यांना फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलंय. मराठा समाजाच्या हिताकरता स्थापन झालेल्या संस्थेबाबत जे आंदोलन केलं त्याचा दबाव निर्माण झाल्यानं हे निमंत्रण आलं असं छत्रपती संभाजी यांनी म्हटलंय. नेमकं उद्याच्या बैठकीचा उद्देश काय असेल किंवा काय मुद्द्यांवर चर्चा होईल त्यावर नजर टाकूया. सारथी ही स्वायत्त संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्ततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढलेले सगळे रद्द केले पाहिजेत. शासनानं कथित गैरव्यवहाराची चौकशी केली पाहिजे. तिच्यामध्ये काही तथ्य आढळलं का, किती रुपयांचा घोटाळा झाला हे शासनानं जाहीर केलं पाहिजे. झालेला सगळा जमा खर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथीची जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. तारतूद हा प्रकल्प समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये, उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी. ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळालेली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी. शासनानं नवीन कोणकोणत्या योजना योजल्या आहेत त्या जाहीर करण्यात याव्यात. या सगळ्या मुद्द्यांवर उद्या छत्रपती संभाजी आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होईल आणि त्यात चर्चा होईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक आणि मालेगाव दौऱ्यावर आहेत. मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिशाभूल करणार आहे. टेस्ट फक्त 3,300 केल्या म्हणून मंगळवारी पॉझिटिव्ह संख्या फक्त 806 आली आहे. पण मुंबईत परिस्थिती गंभीर आहे, भीषण आहे. फक्त नंबर कमी दाखवण्याकरता टेस्ट कमी करतायत असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. ICMRनं आक्रमक टेस्टिंगची गाईडलाईन दिली आहे, त्यामुळे टेस्टिंगचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. पण वास्तवात रुग्णांना बेड आणि टेस्ट रिपोर्ट्स वेळेवर मिळत नाहीत. हे रिपोर्ट्स 24 तासात येणं आवश्यक असतं, पण रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्यानं उपचार सुरू होत नाहीत आणि मृत्यूदर वाढतोय असं फडणवीस म्हणाले. टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगलं होत आहे, पण त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नंतर सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंग करणं हे आवश्यक आहे. आणि आता तर ICMRने सिम्प्टोमॅटिक असो का एसिम्प्टोमॅटिक असो सगळ्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे. ॲग्रेसिव्ह टेस्टिंगची ICMRने गाईडलाईन दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी देखील आता टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशा प्रकारे आमची चर्चा विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झाली. त्यांनी देखील मान्य केलं आहे की आम्ही टेस्टिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू. मला असं वाटतं की नाशिक आत्ता एका क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. एकीकडे वाढतं आहे पण ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं
आणि त्याकरता थोडा प्रोॲक्टिव्ह रोल हा अधिक करावा लागेल. प्रशासनाची तयारी प्रोॲक्टिव्ह रोलची दिसली, पण ती खरोखर आपल्याला जमिनीवर देखील दिसली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की येत्या काळात मोठ्या प्रमाणात ही ॲक्टिव्हिटी ही प्रशासनाला करावी लागेल. आपण गडचिरोलीतली एक धक्कादायक अंगावर काटा आणणारी बातमी बघूया. प्रसूतीसाठी 23 किलोमीटरची पायपीट केलेल्या महिलेला प्रसूतीनंतर सुद्धा आपलं तान्हुलं बाळ घेऊन 23 किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आली आहे. गडचिरोलीतला हा धक्कादायक प्रकार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागातल्या एका गर्भवती आदिवासी महिलेवर ही वेळ आली. आदिवासी भागातली मन सुन्न करणारी ही घटना आहे. याबद्दल सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी. एखादी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करायचं असलं तर एखाद्या वाहनातून ॲटोमधून नेलं जातं. प्रसूती झाल्यानंतर सुरक्षित तिला घरी आणलं जातं. मात्र गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम गावातली एक अशी घटना आहे की प्रसूतीसाठी त्या महिलेला 23 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला आणि परत प्रसूती झाल्यानंतर सुद्धा नवजात बाळाला घेऊन स्वतःच्या घरापर्यंत जाण्यासाठी तेवढाच अंतराचा पायी प्रवास करावा लागला. तब्बल 46 किलोमीटरचा हा पायी प्रवास झाला. हे ऐकायला धक्कादायक असलं तरी हे वास्तव आहे. माओवाद्यांच्या कारवाया असलेला जो भाग आहे अबुजमाड, त्या भागातलं एक गाव आहे तुर्रेमरका आणि त्या अतिदुर्गम गावातून रोशनी नावाची एक आदिवासी महिला प्रसूतीसाठी बाळंतपणासाठी भामरागडकडे यायला निघाली. मात्र गुंडेनूरचा जो नाला आहे त्या नाल्यावर पूल नव्हता आणि बिनागुंडा तुर्रेमरका ते गुंडेनूरपर्यंत हा पूर्ण डोंगर दऱ्यांनी असलेला मार्ग आहे जिथं रस्ता सुद्धा नाही आहे. आणि त्यामुळे तब्बल 23 किलोमीटरचा पायी प्रवास तिला गुंडेनूरपर्यंत करावा लागला. मात्र गुंडेनूर नंतर लाहिरीचा प्राथमिक आरोग्य केंद्रात ती पोहोचली. तिथून तिला वाहनात डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरीच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टर अनघा आमटे यांनी तिची प्रसूती केली त्या ठिकाणी. 2 दिवस ते महिला तिथं होती. त्यानंतर त्या महिलेचा परतीचा प्रवास सुद्धा जो झाला, भामरागड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरनी तिला ॲम्ब्युलन्समधून त्या गुंडेनूर नाल्यापर्यंत सोडलं आणि तिथून ती महिला परत पायी प्रवास करत नवजात बाळाला घेऊन 2 दिवसाची बाळंतीण महिला स्वतःच्या तुर्रेमरका या गावी पोचली. हे चित्र खूपच वेदनादायी आहे. सरकार कोट्यावधी रुपये आदिवासी भागासाठी खर्च करीत असलं तरी केवळ एका नाल्यावर पूल नसल्यामुळे आणि वर्षानुवर्ष बिनागुंडा जो परिसर आहे उपेक्षित आहे, रस्ता नाही, त्यामुळे या भागातल्या आदिवासींपर्यंत शासकीय योजना पोहोचत नाही आणि अशा पद्धतीचे हाल त्यांना सहन करावे लागतात. अशी अनेक गावं या जिल्ह्यामध्ये आहेत दुर्गम भागातली जिथं रस्ता नाही, अजूनही पूल नाही. त्यामुळे सरकारनं गंभीरतेने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा हे चित्र आणखी किती वर्ष बदलणार की नाही हा प्रश्न या भागातल्या नागरिकांच्या मनात आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमय झालेला आहे. अनेक भाग किंवा पाणी अनेक भागांमध्ये भरलेलं आहे. कसाल या पुलाजवळ हायवेला लागून असलेल्या 3 घरांना पाण्यानं वेढल्यामुळे स्थानिकांनी जीव धोक्यात घालून घरातल्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. हायवे चौपदरीकरणामध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत किंवा प्रवाह ठेकेदारानं बदलले आणि त्यामुळे पुराचा फटका आता नागरिकांना बसू लागलाय. गावातली तरुण मुलं या 3 घरांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. काही वृद्ध असू शकतात, महिला असू शकतात, अशांना बाहेर काढलं जात आहे. पुराचं पाणी या 3 घरांमध्ये शिरलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. समुद्राला सुद्धा उधाण आलं होतं. गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसानं भात लावणीला जोर आला असून शेतकरी मात्र सुखावलेला आहे. समुद्राला उधाण आलेलं आहे मात्र आणि शेतकरी मात्र भातशेती करण्यामध्ये व्यस्त आहे. पाऊस पडतोय त्यामुळं थोडाफार दिलासा मिळाला आहे. तर सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. या परिसरात काल दिवसभरात अतिवृष्टी झाली, त्यामुळे गेल्या 24 तासात 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होती आहे. धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 815 क्युसेक्सनं पाणी वारणा नदीत सोडल्यानं नदी दुथडी भरून वाहती आहे. शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, करुंगली, पुढे पाचगणी हा सगळा परिसर गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून निघालाय. सध्या चांदोली धरणातील पाणी पातळी 605
.75 मीटर इतकी आहे. 16.70 TMC पाणीसाठा धरणात आहे. धरण 48.55% इतकं भरलंय. 50%च्या अगदी जवळपास हे धरण भरलं आहे. तर महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. धरणात प्रति सेकंद 22,900 क्युसेक इतक्या पाण्याची आवक होती आहे. कोयना 106, नवजा 68 तर महाबळेश्वर इथं 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणात 37 TMC पाणीसाठा झालाय. तर धरणातून पायथागृहातून 2100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय. मागील वर्षापेक्षा यावर्षी कोयना धरणात 15 TMC पाणीसाठा जास्त आहे, त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या सुळकुड पाणी योजनेवरून वाद निर्माण झालाय. या योजनेला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या वादात भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगताना दिसतोय. त्यामुळे पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातच पाण्यावरून वाद निर्माण झालाय. इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी सुळकुड योजना मंजूर करण्यात आली. या योजनेद्वारे दूधगंगा नदीतील पाणी इचलकरंजी शहरासाठी नेलं जाणार आहे. योजना मंजूर करताना सरकारनं या भागातल्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यामुळे सुळकुड गावकऱ्यांसह कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला जोरदार विरोध केलाय. भविष्यात आम्हाला ही पाणी टंचाई भासणार आहे. जर आम्ही या इचलकरंजी शहरासाठी पाणी दिलं तर भविष्यात शेतकऱ्यांच्या या शेतीचा हाल होणार आहे. याकरता आम्ही हा विरोध केला आहे. पंचगंगा नदी शेजारी असताना दूधगंगा नदीतूनच इचलकरंजीला पाणी नेण्याचा हट्ट का केला जातोय असा सवाल इथले शेतकरी करतायत. दूधगंगा नदीतून याआधी कोल्हापूर, गोकुळ, शिरगाव MIDC, कागल MIDCला पाणी देण्यात आलं. गेली 100 वर्ष झाले पंचगंगाला पाणी आहे. शाहू महाराज आणि राधानगरी धरण भरून आता कुठं आमच्या इकडे पाणी आलं आणि आमचे जर हे झालं तरी सुद्धा आमचं कॅनल पूर्ण झालं नाहीत. शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थित मिळत नाही. तर प्रत्येकजण येऊन जर इथनं जर पिण्यासाठी पाणी म्हणून जर घेऊन चालला तर आम्ही इथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आम्ही रस्त्यावर उतरून याला आंदोलन करून आम्ही ती योजना होऊ देणार नाही. इचलकरंजी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी या प्रकरणात शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. मी काय नेतृत्व करायला तर आलो नाही. मी माझी भूमिका स्पष्ट करायला आलो आहे की मी शेतकऱ्यांच्या कागलच्या ज्यांनी या 6 तालुक्याच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे राहणार. राजकारण बाजूला ठेवून, कारण राजकारणासाठी आम्ही कुठली भूमिका घेत नाही. मी सत्तेत असतो का नसतो तर ही भूमिका घेतली असती. पाण्यासाठी राज्यांमध्ये भांडणं झालेलं आपण पाहिलेलं आहे. देशादेशांमध्ये देखील भांडणं झालेली आपण पाहिलेले आहेत, मतभेद पाहिलेले आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्येच आता पाण्यावरून भांडणं सुरू झालेली आहेत. महसुलाचा विचार करून शेतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांचाही कधीतरी विचार करावा एवढीच माफक अपेक्षा या भागातल्या शेतकऱ्यांची आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत. पहा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये स्वागत. राज्य सरकारच्या उद्योग विभागानं सुरू केलेल्या महाजॉब पोर्टलला राज्यातील इच्छुक उमेदवारांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. पहिल्याच दिवशी सुमारे 88,894 उमेदवारांनी नोकरीकरता नोंदणी केलेली आहे. तर 503 कंपन्यांनी नोंदणी केली आहे. रोजगार देणारे आणि मागणारे यांच्यात समन्वय साधून राज्य सरकारच्या विभागाच्या पुढाकारानं महाजॉब पोर्टलचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं आणि पहिल्याच दिवशी 88,000 पेक्षा अधिक तरुणांनी स्वतःला या पोर्टलवर नोंदवलं आहे. तासाच्या आतच 88,473 एवढ्या संख्येनं ही नोंदणी झालेली आहे. हे आहेत जॉब मागणारे, परंतु त्याबरोबर जॉब देणारे सुद्धा तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं आहे की 751 कंपन्यांनी आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत अशा प्रकारची नोंदणी त्याच्यामध्ये केलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं हे महापोर्टल आणि आम्ही जो काही हे इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ब्युरो ही जी काही कल्पना साकार केलेली आहे ती यशस्वी होईल असा मला आता विश्वास वाटतोय. या बातमीसह महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18.